स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर.एस. क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याचीच लिंक आहे, ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॅपकट ओपन करण्यासाठी VPNची गरज लागणार आहे. त्यासाठी प्ले स्टोरवरून आपल्याला सिक्युअर VPN हा डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर त्याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय. अशा प्रकारे दिसणारा तुम्हाला सिक्युअर VPN डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर ओपन करून कनेक्टवर बटन दाबायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस येणार आहे. त्यानंतर कनेक्ट बरोबर बटन दाबल्यानंतर इथं आपला जो VPN आहे तो चालू होणार आहे. त्यानंतर इथून बॅक निघून आपल्याला काय करायचं आहे, कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे मटेरियल ओपन करायचं आहे. तर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केला आहे. इथं तुम्ही कोणता इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर इमेज ॲड करून घेतल्यानंतर खालील ऑप्शनमध्ये रेशो ऑप्शनवर क्लिक करून सेकंड रेशो म्हणजेच 9.16 हा रेशो सिलेक्ट करून इथं आपल्याला इमेज लेअर आहे ती 2 बोटाच्या साह्याने याची साईज वाढवून इथं आपल्याला सेट करून घ्यायचे बघू शकता अशा पे. तर सेट झाल्यानंतर इमेज लेअरच्याच खाली ॲडिओ लेअर दिसून येते. सिम्पली त्या लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे आणि साऊंडवर क्लिक केल्यानंतर फाईलवर जायचं आहे. फाईलवर आल्यानंतर एक्सट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ त्या ऑप्शनवर क्लिक करून आपला जो व्हिडिओ मटेरियलमध्ये दिलेला आहे तो सिम्पली इथं आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे आणि तो व्हिडिओ इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड झाल्यानंतर पहिल्या नंबरला जे सॉन्ग येईल ते सिम्पली प्लसच्या क्लिक करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर जेवढी लेंथ इमेज लेअर आणि सॉन्ग लेअरची आहे तेवढीच लेंथ या दोन्ही करून इथं आपला उरलेला भाग कट करून टाकायचा आहे. तर कट करून टाकल्यानंतर स्टार्टिंग लाईन सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारे बीटमार्क दिलेले आहेत. हे बीटमार्क फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहेत. तुम्ही जेव्हा व्हिडिओ कराल तेव्हा तुम्हाला हे दिसून येणार आहेत. फक्त सिम्पली याचं टायमिंग करण्यासाठी तुम्हाला इथं हे बीटमार्क दिलेले आहेत. जेव्हा तुम्ही व्हिडिओ कराल तेव्हा तुम्हाला हे बीटमार्क नाही दिसून येणार. तर सिम्पली बीटमार्कचं टायमिंग तुम्ही समजून घ्यायचं आहे. तर पहिला बीट आहे तो 0.1 सेकंदावर करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघू शकता दुसरा सेकंद म्हणजे 0.2 सेकंदाचा दुसरा बीट. त्यानंतर तिसरा बीट पडणार आहे तर आपल्याला 0.4 सेकंदाला. तर अशा प्रकारे बघू शकताय. त्यानंतर आपल्या यासमोरचा पडणार आहे 0.5. त्यानंतर बघू शकता 0.7. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे 0.9 आणि लास्ट आहे तो आपल्याला इथं 0.9 म्हणजे 10 सेकंदाला राहणार आहे. तर अशा प्रकारे इमेज लेअरचे 8 भाग करून घ्यायचे आहेत. आता या प्रत्येक भागाला इफेक्ट देण्यासाठी स्टार्टिंगपासून सगळ्यात पहिला इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सेकंड ऑप्शन म्हणजे ओपनिंग अँड क्लोजिंगवर क्लिक करायचं आहे. तर ओपनिंग अँड क्लोजिंगवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला हॅक्झॅक्टेल म्हणजे आपल्याला सेकंड नंबरचा हॅक्झॉन्गोन्सल अशा प्रकारे जो इथं 5 नंबरला इफेक्ट दिसतोय तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर या इफेक्टचं नाव इतकं अवघड आहे घेण्यासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकताय. तर हा इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर सेकंड नंबरची इमेज लेअर सिलेक्ट करून खाली ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. तर ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर यामधील थर्ड कॉम्बोवर क्लिक करायचं आहे. कॉम्बोवर क्लिक केल्यानंतर वेव ABS अशा प्रकारे जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि थर्ड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, वेव AM म्हणून अशा प्रकारे जो सेकंड नंबरचा इफेक्ट म्हणजे इथून आपल्याला किती 6 नंबरला इथे इफेक्ट तो पडणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता या दोन्ही इमेजला लेअर अप्लाय झाल्यानंतर इथं 4th नंबरची इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्हाला ऑप्शन दिसून येत आहेत. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर ऑप्शन स्क्रोल करीत आपल्याला ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. तर ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं आपल्याला टोटेम फ्लेम हा जो एक इफेक्ट भेटणार आहे तो सिम्पली इथं आपल्या अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यासाठी बघू शकता सेकंड नंबरलाच तो इफेक्ट आहे फक्त इथं शो झालेला नाही. त्यासाठी अशा प्रकारे सिम्पली अप्लाय करायचं आहे. त्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यामधील सेकंड नंबर इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर याचं ऑप्शन स्क्रोल करत इथं आपल्याला स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. स्प्लिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर 3 मिरर तो सिम्पली आपल्याला वर्टिकल अशा प्रकारे बघू शकताय. इथं काय करायचं 46 किंवा 45
इथे सेट करायचे आहे. त्यानंतर फिल्टर 0 करून टाकायचं आहे आणि याची लेंथ आहे ती इथं आपल्याला इथपर्यंतच वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर इमेज लेअर सिलेक्ट करून इथं बघू शकता अशा प्रकारे इथं आपल्याला इमेज लेअर आहे तो सेट करून घ्यायचा आहे. म्हणजेच इथं आपल्याला याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय. त्यानंतर इथून 3rd नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये आपल्याला 9 टेल्स एक इफेक्ट मिळणार आहे. तो सिम्पली इथं आपल्याला शोधून काढायचा आहे 9 टेल्स. त्यानंतर तो इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता इथं आपल्याला खाली सिम्पली स्क्रोल करत तो 9 टेल्स आहे तो इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यासाठी सिम्पली अशा प्रकारे स्क्रोल करत इथं आपल्याला तो शोधून काढायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता 9 टेल्स इथं आपल्याला इफेक्ट मिळाला आहे, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर इथपर्यंत लेंथ वाढवून सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून यामधील नाईट क्लब या ऑप्शनवर क्लिक करायचा आणि नाईट क्लबमधील स्प्लिट फ्लिकर हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर काय करायचं आहे की याची लेंथ इथपर्यंतच वाढवून काय करायचं आहे, लास्टचा इमेज लेअर सिलेक्ट करायचा आहे. लास्टचा इमेज लेअर सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला इथून बॅक निघून आपल्याला काय करायचं आहे, बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लोनमध्ये यायचं आणि क्लोनमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला एक क्लोन जुस्तू अशा प्रकारे एक इफेक्ट भेटतोय, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन इथं बघू शकताय पूर्ण स्टेटसला आहे तो हा इफेक्ट अप्लाय झालेला आहे. त्यानंतर काय करायचं, स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला ॲड ओव्हरलेमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर मटेरियल इथं आपल्याला ओपन दिसून येते, त्यामधला PNG आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचं आहे आणि सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर आता स्टार्टिंगचे हे 3 म्हणजेच हे 2 ऑप्शन इथं सोडून 3rd ऑप्शनला बघू शकता याच्या प्रकारे तुम्हाला दिसून येतो व्हाईट कलरचा, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर इथं काय करायचं आपल्याला की थोडा वेळ वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. त्यानंतर कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला एक ऑप्शन मिळणार आहे. त्या प्रकारे बघू शकता की अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येतो. यामधील आपल्याला झूम शेक हा जो इफेक्ट आहे ते ऑप्शनला आपल्याला अप्लाय करायचं आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन इथं आपल्याला दिसून येणार आहे आणि इथं आपल्याला हा इफेक्ट आहे तो इथं आपल्याला अशा प्रकारे सेट होताना दिसून येतोय. अशाच प्रकारे पूर्ण स्टेटस म्हणजे हा जो ऑप्शन आहे या ऑप्शनला हाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता की समोरचे 2 म्हणजे स्टार्टिंगचे 2 इफेक्ट सोडून इथं आपल्याला प्रत्येक इफेक्टला झूम शेक हा इफेक्ट झालेला आहे. त्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.